बिग बॉस मराठी 6चा पहिला आठवडा संपलाय आणि या आठवड्यातच काही लोकांनी गेम पकडलाय, तर काही लोक अजूनही चावी चोर, उपोषण आणि बाहेरच्या गोष्टी याच्यात अडकलेत. आजचा हा व्हिडिओ पॉप्युलॅरिटीवर नाही. आजचा व्हिडिओ आहे खरा गेम इम्पॅक्ट कोणाचा आहे यावर. ही रँकिंग वोट्स, फॅनबेस किंवा बाहेरच्या सपोर्टवर नाही. वीक 1 मध्ये पाहिलेला आहे. टास्क परफॉर्मन्स, मुद्द्यांवर स्टँड, गेम इन्व्हॉल्वमेंट आणि घरात पडलेला इम्पॅक्ट. आणि नंबर 1च नाव थोडं सरप्राइझिंग वाटेल, तर नंबर 17वर आहे रोशन भजनकर. फिजिकल टास्क सोडला तर रोशन या वीकमध्ये दिसलाच नाही. मुद्द्यांवर मध्ये स्टँड घेतला नाही आणि ओपिनियन हे दिसले नाही. त्याला थोडं वोकल व्हायला पाहिजे. एका तरी मुद्द्यावर ठाम स्टँड घ्यावा लागेल. नंबर 16वर आहेत सचिन कुमावत. बाहेरचा सपोर्ट असूनही घरात गेम 0. बिग बॉसने सांगूनही चावी चोर याविषयी उपोषण करणं हा पुरे वेस्ट मुद्दा होता. बेटर कसं होऊ शकतो? बाहेरची किंग इमेज आता प्रूव्ह करावी लागेल. सिंपथी नाही तर स्मार्ट गेम प्ले हवाय. नंबर 15वर आहे आयुष संजीव. या वीकच्या एपिसोड्समध्ये स्वतःचा प्रेझन्स नाही. उपोषणाचा मुद्दा पॉइंटलेस होता. सेल्फ ओपिनियन दिसलाच नाही. मुद्द्यांमध्ये बोलायला लागलं पाहिजे. टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवावी लागेल. नंबर 14च्या स्थानावर आहे प्रभू शेळके AKA छोटा डॉन. पहिले काही दिवस ऍक्टिव्ह दिसत होता, नंतर थोडा गायब दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये अननेसेसरी जिपरी बोलणं चुकीचं होतं. बेटर कसं होऊ शकतो? फन सोबत थोडंसं फोकस वाढवावा. व्होकल स्टँड घेतला तर ग्राफ वर जाईल. नंबर 13वर आहे दीपाली सय्यद. सिनियर असूनही कोणत्याच मुद्द्यावर ठाम स्टँड नाही. प्रोफेशनवर जे टार्गेटिंग केलं ते चुकीचं होतं. बेटर होण्यासाठी क्लिअर साईड घ्यायला शिकावं. गेम सिरियसनेस घ्यावी लागेल. नंबर 12वर आहे दिव्या शिंदे. टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट चांगली होती, पण एक्सपेक्टेशन्स खूप होत्या. पण फर्स्ट वीकमध्ये इन्व्हॉल्वमेंट कमी होती. स्ट्रॉंग स्टँड नाही दिसलं. तर बेटर कसं होऊ शकतो? खूप पोटेन्शियल आहे, त्याचा वापर करावा. गेममध्ये स्टँड घ्यावा लागेल. नंबर 11च्या स्थानी आहेत सोनाली राऊत. ओव्हर स्मार्ट वाईब वाटत आहेत, पण पॉइंट ऑफ व्ह्यू खूप कमी दिसला या वीकमध्ये. गेम ऑब्झर्व करते पण प्ले करत नाही. बेटर कसा होऊ शकतो? ओव्हर थिंकिंग सोडून गेममध्ये ॲक्शन दाखवावी. सेफ गेम प्ले बंद करावा. नंबर 10वर आहेत राधा पाटील. या वीकमध्ये बॅकफूटवर दिसली. दीपालीने जेव्हा प्रोफेशनवर टार्गेट केलं तेव्हाच त्या मुद्द्यावर रिॲक्ट नाही केलं आणि हेच टास्कमध्ये ॲग्रेशन काढला. इम्प्रूव्हमेंटसाठी राईट टाइमला रिॲक्ट करणं शिकलं पाहिजे. फिजिकल ॲग्रेशन कंट्रोल करावं लागेल. नंबर 9 सागर कारंडे. टास्क पण चांगला खेळत होता. गेम इन्व्हॉल्वमेंट फुल दिसत होती. ॲग्रेसिव्ह साईड पण दिसली. कधी कधी खूप ओव्हर रिॲक्ट करतो. बेटर कसं होऊ शकतो? गोष्टी शांततेत हँडलिंग केलं तर ऑडियन्स सपोर्ट वाढेल. तसेच कॉमेडी आणि ॲग्रेशनमध्ये बॅलन्स करावा. नंबर 8 राकेश बापट. जेंटलमॅन गेम प्ले दिसत होता. लीडरशिप वाईब्स आहेत राकेशकडे, पण गेममध्ये इम्पॅक्ट खूप कमी होता. बेटर होण्यासाठी एक डिसिजन गेममध्ये असायला हवा. सेफ जेंटलमॅन जी इमेज आहे ती थोडीशी तोडावी. नंबर 7 ओंकार राऊत. विशाल सोबतच्या फाईट नंतर घरात दिसला आणि एक स्ट्रॉंग रायव्हल रिबिल्ड होते विशाल बरोबर असं दिसत आहे. बेटरमेंटसाठी फाईट सोबत स्ट्रॅटेजी दाखवावी. मुद्द्यांमध्ये POV दाखवावा. नंबर 6 प्राजक्ता शुक्रे. फर्स्ट कॅप्टन आहे घराची. टास्कमध्ये परफॉर्मन्स बेस्ट होता या वीकमधला.
पण कॅप्टन झाल्यावर सूर बदलला. बेटर कशी होऊ शकते? तर कॅप्टनशिपची अथॉरिटी फेअर वापरावी आणि इमोशनल डिसिजन्स टाळावे. नंबर 5 रुचिता जामदार. फिजिकल टास्कमध्ये बीस्ट मोड दिसला, पण लँग्वेज बिलो द बेल्ट दिसत होती. बेटर गेम कसं होऊ शकतो? ॲग्रेशनला युक्ती जोडावी. लँग्वेज कंट्रोल केल्यास परसेप्शन बदलेल. नंबर 4 वर आहे तन्वी कोलते. या वीकचा सर्व गेम तन्वी भोवती फिरताना दिसत होता. मुद्दे बरोबर होते, पण ओव्हर रिॲक्शन खूप होती. लगेच रडणं आणि खूप बोलणं हे या वीकमध्ये दिसलं. इम्प्रूव्हमेंटसाठी ओव्हर रिॲक्शन कमी करावी, इमोशन्सवर कंट्रोल करावं आणि जरा जास्त बोलणं टाळावे. नंबर 3 करण सोनवाने. गेम समजतो, फिजिकल टास्क स्ट्रॉंग, पण टास्कमध्ये स्वतःसाठी स्टँड नाही दिसला या वीकमध्ये. इम्प्रूव्हमेंटसाठी गेममधील ऑपॉर्च्युनिटीज वेस्ट करू नयेत आणि स्वतःसाठी खेळायला शिकलं पाहिजे. नंबर 2 अनुश्री माने. टास्कमध्ये परफॉर्मन्स स्ट्रॉंग होता. इन्व्हॉल्वमेंट कन्सिस्टंट पण दिसली फर्स्ट वीकमध्ये. गावठी हा जो शब्द वापरला ती कमेंट चुकीची होती. लँग्वेज आणि कॉन्फ्रंटेशन सुधारावी. मुद्द्यांमध्ये लाऊडर व्हावं लागेल. नंबर 1 वर विराजमान आहेत विशाल कोटियान. गेम डिझाईन करणारा कंटेस्टंट वाटत आहे. मॅनिप्युलेशन, प्लॅनिंग, इन्व्हॉल्वमेंट फुल फर्स्ट वीकमध्ये दिसली. बेटर होण्यासाठी इमोशन्सवर कंट्रोल ठेवावा. फेस टू फेस कन्फ्रंटेशन घेतला तर फर्स्ट पोझिशन टिकून